मनाचा राजा. एका हिरव्यागार, शांत आणि सुंदर गावात अर्जुन नावाचा एक गोड, उत्साही मुलगा राहत होता. अर्जुन मनाने खूप चांगला होता. पण एक मोठी अडचण होती. त्याचं मन त्याच्या ताब्यात नव्हतं. खेळायचं मनात आलं की अभ्यास बाजूला पडायचा. राग आला की तो मोठ्याने ओरडायचा. खेळात हरला की लगेच रडायचा. आणि मन म्हणेल तसं तो वागायचा. आई रोज समजावायची, "अर्जुन, स्वतःवर थोडं नियंत्रण ठेव." पण अर्जुन गोंधळून जायचा. हे नियंत्रण म्हणजे नक्की काय? एके दिवशी अर्जुन गावाबाहेर फिरायला गेला. एका मोठ्या झाडाखाली एक ज्ञानी आजोबा शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांती होती. अर्जुन म्हणाला, "आजोबा, माझं मन खूप खोडकर आहे. ते माझं काहीच ऐकत नाही." आजोबा हसले आणि म्हणाले, "चल, तुला आज एक गोष्ट दाखवतो." आजोबा अर्जुनला मैदानात घेऊन गेले. तिथे 2 घोडे होते. पहिला घोडा इकडे तिकडे धावत होता. कधी उड्या मारत होता, कधी इतरांना लाथा मारत होता. कोणाचा ऐकत नव्हता. स्वतःलाही दुखापत करून घेत होता. आजोबा म्हणाले, "हा घोडा मनावर नियंत्रण नसलेला माणूस आहे. जसं मन म्हणेल तसं तो धावतो आणि शेवटी स्वतःच अडचणीत येतो." दुसरा घोडा शांत उभा होता. त्याच्या गळ्यात लगाम होता. स्वाराच्या इशाऱ्यावर चालत होता. योग्य दिशेने, योग्य वेगाने जात होता. आजोबा म्हणाले, "हा घोडा म्हणजे मनावर नियंत्रण असलेला माणूस. मन त्याचं सेवक आहे, मालक नाही." मनाचा राजा कोण? असे अर्जुनने डोळे मोठे करून विचारले. आजोबा हसून म्हणाले, "जो घोड्यावर बसतो आणि लगाम स्वतःच्या हातात धरतो, तोच राजा." ते पुढे म्हणाले, "अर्जुन, हे मन म्हणजे घोडा आहे आणि तू त्याचा स्वार आहेस. मन तुझं ऐकलं तर आयुष्य योग्य दिशेने जाणार." त्या दिवसापासून अर्जुनने ठरवलं, "मी मनाचा राजा बनणार." कधी राग आला की तो खोल श्वास घ्यायचा. खेळाआधी अभ्यास पूर्ण करायचा. हरला तरी रडायचं नाही. पुन्हा प्रयत्न करायचा. एवढं सगळं सोपं नव्हतं. मन कधीकधी अजूनही खोडी काढायचं. पण अर्जुन रोज थोडा थोडा सराव करत राहिला. हळूहळू तो अधिक शांत, अधिक हुशार आणि अधिक आनंदी झाला. आणि एक दिवस तो खरंच मनाचा राजा बनला. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी या बोधकथेतून आपल्या सर्वांना सांगू इच्छितात की मन आपला शत्रू नाही, पण मनाला मालक बनू देऊ नका. मनाला मारायचं नसतं, मनाला मार्ग दाखवायचा असतो. राग, हट्ट, आळस आले तरी त्यावर विचाराचं लगाम घातलं पाहिजे. बरं का? जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवतो, तोच खरा बलवान असतो.